बोलायचं मला? हा आरशातच. विनय नाही हा. कैसी कैसे धागों से बुनी है ये दुनिया, हाँ, कैसे कैसे धागों से बुनी है ये दुनिया, कभी धूप कभी बादलों की लड़ियाँ, कुछ तूने सी है मैंने की है रफू ये डोरियाँ, कुछ तूने सी है मैंने की है रफू। मी नेहाची बहीण, माझी मोठी बहीण. आम्ही 3 भावंड, नेहा, रोहिणी आणि पुनीत. लहानपणापासून आम्ही कधीच सोबत राहिलो नाही. साधारण एज्युकेशन नंतर 10वी-12वी नंतर आम्ही बाहेर गावीच गेलो. ती घरी असताना ऋषी आणि ती असायची, मोस्ट ऑफ द मी नसायचीच. म्हणजे क्लोज म्हणजे पुनीत आणि नेहाच. तर ते दोघांचं बाउंडिंग माझ्यापेक्षा खूप जास्त आहे. आणि मी गावावरून आली की आमचं खूप भांडण व्हायचं. दोघांमध्ये माझं कधीच मिक्सिंग नाही झालं. पुनीत सगळ्यात प्रेम म्हणजे जास्त ऐकणारा तो नेहाचं, माझं कधीच ऐकत नाही. तर त्यात कसं व्हायचं ना की मी घरी आली की हे दोघं खूप आधी बाउंडिंग असल्यामुळे जास्तच क्लोज असल्याने आणि माझे काही त्यांना सांगणं पटायचंच नाही. तर त्यांच्या आणि माझा खूप वाद व्हायचा. वाद माझ्यासोबत व्हायचा आणि माझ्या मम्मीचं ते दोघं खायची. तेरी बनी राहें मेरी थी दीवारी, तेरी बनी राहें मेरी थी दीवारी. फर्स्ट टाइम मी विनयला बघितला जेव्हा विनय आमच्या घरी आलेला दीपक कोळी मामासोबत. त्यानंतर आमच्या घरात एंट्री केली. मम्मीने कॉफी बनवली होती. विनय मोबाईल खेळत होता. मोबाईल खेळता खेळता मी कॉफी दिली आणि कॉफी दिल्यानंतर ती कॉफी पिताना चटका लागला. सगळ्यांकडे बघून हसला. मी फर्स्ट टाइम पाहिल्यावरती मला वाटलं मुलात काय आहे, मला असं फील झालं. शाम हुई तू जो आया सो गई थी कलियां, फिर शाम हुई तू जो आया सो गई थी कलियां, कुछ तूने सी है मैंने की है रफू ये डोरियां, कुछ तूने सी है मैंने की है रफू ये डोरियां. मी नेहाची मुलगी आहे. मला माझ्या मुलीबद्दल खूप काही सांगू वाटतं, पण मी थोडक्याच सांगणार आहे. माझी मुलगी लहानपणी अगदी शांत होती. तिने मला कुठल्याही प्रकारचा काही त्रास दिला नाही. पण ती जेव्हा शाळेत जायला लागली थोडी हट्टी होती. काही दिवस ती शाळेत जाण्यासाठी खूपच त्रास देत होती. नंतर तिला एकदा मी रागवलं. ती शाळेतही जायला लागली आणि पुढे एवढी गुणी निघाली की काही मुलींनी 10वीला असताना मुली जाऊ शकल्या नाही एनसीसीला, पण माझ्या मुलीने 10वीला ते टार्गेट सुद्धा कंप्लीट केलं. आणि चोपडा शहरात पहिलीच मुलगी अशी माझी मुलगी होती की तिने 10वीला असताना एनसीसी हा कॅम्प कंप्लीट करून माझं नाव रोशन केलं. शाम हुई तू जो आया सो गई थी कलियां, फिर शाम हुई तू जो आया सो गई थी कलियां, कुछ तूने सी है मैंने की है रफू ये डोरियां, कुछ तूने सी है मैंने की है रफू ये डोरियां. आमचं फिरणं बोलणं मम्मीबद्दल आम्ही खूप डिस्कस करायचो. मम्मी खूप डिप्रेशनमध्ये असेल पप्पांमुळे वगैरे. तर आमचं म्हणजे बहिणीचं फ्रेंड सगळं आम्ही एन्जॉय करायचो. तिच्या मित्रमैत्रिणी माझ्या मित्रमैत्रिणी सगळं सोबत फिरायला जाणं वगैरे. तिचा स्वभाव एकदम प्रेमळ आहे, पण बोलायला खूप भडबडी. कोणी पण ती कोणाला पण आपलं समजून इतकं बोलते की भयंकर. जशी आम्ही तिला लेक्चरर नाव ठेवले. मन केसर महके रेशम रेशम लागे रे, दिल चंपई चंपई बांधे सिंदूरी से धागे रे. जावई देखील खूप गुणी आहेत. मला त्यांच्याबद्दल पण खूप अभिमान आहे आणि ते पण एकदम छान स्वभावाचे.
ते मला सासूबाईने आईच मानतात, त्यामुळे मला त्यांच्याकडून खूप अभिमान आहे. सुनो कनमनी, सुनो कनमनी, शहनाई सी बाजे रे. सावली सावली तेरी आँख में बांधनी से ख्वाब रे. खनक खनक गई हंसी हंसी तेरी कनक कनक करा हुई अभी अभी. नीला पवन मुखम एन तेरिंगद सदा गणम अवळ एन पुरिंगद. एका वर्षापूर्वी एंगेजमेंट झाली आणि कोरोनामुळे सारख्या तारखा पोस्टपोन होत गेल्या. फायनली ती डेट आली 15 एप्रिल लग्नाची, आणि आता ते आज त्यांचे लग्न आहे. त्यांच्याबद्दल काय बोलावं. जिजू खूप प्रेमळ, छान स्वभावाचे, समजून घेणारे, एक माझ्या पप्पांच्या जागेवर ते आज आहेत. म्हणजे त्यांनी ऋषीला कसलीच हे कमी नाही करू दिली किंवा कोणत्या गोष्टीत मला पण नाही करू दिली. म्हणजे असं वाटलंच नाही की अननोन व्यक्ती आमच्या फॅमिलीत एंटर केलेलं आहे. एक फॅमिली मेंबरच ते खूप झाले, क्लोज झाले सगळ्यांचे. आणि ते नेहाने पण आम्हाला खूप समजून घेतलं. खूप स्ट्रगल केलं तिने लव्ह मॅरेजसाठी. सगळ्यांना खूप मनवलं, भयंकर मनवलं, आणि ते सक्सेस झालंच शेवटी. मन केसर केसर महके रेशम रेशम लागे रे. दिल चंपई चंपई बांधे सिंदूरी से धागे रे. मला सांगितले की मम्मी मला विनय आवडतो, विनय माझा मित्र झाला आहे आणि मग मला विनयशी लग्न करायचं आहे. मम्मीने मला हळूच हो म्हटलं. हो म्हटल्यानंतर मी ही गोष्ट घरी सांगू शकली नाही की मामांचा विरोध असेल म्हणून. मला कास्ट पण माहीत नव्हती, मुलाचं बॅकग्राऊंड पण माहीत नव्हतं, तरी मी मुलावर प्रेम केलं. आणि मग मी सगळं जाणून घेतल्यानंतर माझ्या घरात एंटर कास्टचा प्रॉब्लेम आल्यानंतर मामांना कळाल्यानंतर त्यांनी कोणीच होकार दिला नाही. फक्त मम्मीचा होकार असल्यामुळे माझ्या या गोष्टीला पुढाकार भेटला. आणि फायनली जाऊन डिसेंबरमध्ये माझी एंगेजमेंट झाली. आणि 5 वर्षाचं रिलेशन प्लस 2 वर्षाची फ्रेंडशिप असं 7 वर्षाचा आमचा कालावधी गेल्यानंतर आम्ही आता लग्न करत आहोत. एक कोसा कोसा सपना मध्यम मध्यम जागे रे. दिन होले होले धड़के साधी साधी शामी रे. हुई संदली अपनी सब रातें रे. सावली सावली तेरी आँख में बांधनी से ख्वाब रे. खनक खनक गई हंसी हंसी तेरी कनक कनक करा हुई अभी अभी. नीला पवन मुखम एन तेरिंगद सदा गणम अवळ एन पुरिंगद. मम्मीबद्दल काय बोलावं, खूप काही पूर्ण आहे मम्मीबद्दल, ते मी मानूच शकत नाही आयुष्यात कधीच. जिने मला खूप सपोर्ट केला. वडील गेल्यानंतर वडिलांची जागा पण मम्मीने घेतली आणि वडील आणि आई दोघं मिळून मम्मीने मला सांभाळ केलाय माझा. Oh
क्यों हुआ ये मैं जानू ना। धागा धागा प्रीत का